नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. 8 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश मिळून 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडणार असून लोकसभा निवडणुकीच्या या 7व्या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी 13 मतदारसंघात, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिसामधील 6, हिमाचल प्रदेशमधील 4 तर झारखंडमधील 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडमध्ये देखील निवडणूक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार असणाऱ्या वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्येही 7व्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. 7व्या टप्प्यातील मतदानामुळे अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 7व्या टप्प्यातील कोणत्या प्रमुख लढती आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसनं उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय रॉय यांना उमेदवारी दिली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघ. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपानं अभिनेत्री कंगना रनावत हिला उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोरखपूर. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर मतदारसंघातून भाजपानं अभिनेते रवी किशन यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं असून त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद रिंगणात आहेत. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 904 उमेदवार हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.